मसुराच्या आमटीचे खूप सारे वेगळे प्रकार आपण पाहत असतो. आज आपण अख्खा मसूर म्हणजे आमटी नाही बनवत आहे मसूरची, अख्खा मसूरची भाजी बनवतोय, जी चवीला अप्रतिम लागते. शिवाय सगळ्यात कमी साहित्यामध्ये आज मी ही भाजी बनवलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, मसूर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. मसूर 2 तासासाठी तुम्ही जर पाण्यात भिजवून ठेवलं तर तुम्हाला ते कुकरला शिजवून घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. पण जर ते पाण्यात तुम्ही भिजवून नाही ठेवलं तर मग मात्र कुकरला तुम्हाला त्याच्या शिट्ट्या करून घ्याव्या लागतील. फोडणीसाठी किंवा मग मसाल्यासाठी आपण काय काय घेणार आहोत ते आहे कांदा, टोमॅटो, 2 इंच आलं घेतलेलं आहे, एकच हिरवी मिरची घेतलेली आहे. शिवाय ही कमी तिखटही नाही आहे आणि जास्त तिखटही नाही आहे, मध्यम तिखट ही मिरची आहे. त्याचबरोबर लसूण थोडासा जास्त घ्यायचा आणि खोबरं घ्यायचे. आता हे वाटण वाटत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही पाणी वापरलं तर मग मात्र ते बॅटर तुम्हाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायला खूप जास्त वेळ लागेल. यासाठी काय करायचं आहे, कांदा, लसूण, आलं, खोबरं हे सगळं पहिलं मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर मग टोमॅटो यामध्ये कापून घालायचा. टोमॅटो नंतर कापून घातल्यामुळे आपण जे मसाले वाटून घेणार आहोत ना, त्याची प्युरी छान तयार होते. यामध्ये पाणी अजिबात वापरावं लागत नाही. आता फोडणीसाठी काय करायचं आहे, 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे. तेलासोबत आपल्याला तुपाचीही फोडणी द्यायची आहे. कारण तुपामुळे आपल्या या अख्खा मसूरच्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते. तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल ना, मग यावेळेला माझ्या सांगण्यावरून अख्खा मसूरची भाजी तुपामध्ये नक्की बनवून बघा. खूप सुंदर लागते चवीला. सगळ्यात अगोदर 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्येच 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तेल आणि तूप छान गरम झालं की मग आपण फोडणी द्यायला सुरुवात करणार आहे. फोडणी देण्यासाठी तेल आणि तूप जर छान गरम झालेलं नसेल तर मग तुमची फोडणी तेवढी छान बसणार नाही आहे. म्हणून ते छान गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग यामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य घालून घेणार आहे. सगळ्यात अगोदर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे हिंग. हिंगामुळे फ्लेवरिंग तर छान होतंच, शिवाय त्यामुळे आपल्या पचनासाठी सुद्धा खूप छान मदत होते. हिंग घालून झाल्यानंतर मी यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोहरीसुद्धा घालून घेऊ शकता, पण मला पर्सनली नाही आवडत म्हणून मग मी यामध्ये मोहरी घातलेली नाही आहे. आता जिरं आणि हिंग याची फोडणी देऊन झाली की लगेचच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ना, ते आपल्याला परतवून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत छान याचं परतवून घ्यायचं आहे. आणि हो, फोडणीमध्येच तुम्हाला जर मसाले घालून घ्यायचे असतील तर कोणते मसाले घालायचे हे मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सगळे मसाले तुम्ही तेलामध्ये अगदी परतवून घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. पण जर तुम्ही अशा प्रकारे कांदा टोमॅटो पहिला शिजवून घेतला आणि मग त्यामध्ये मसाले घालून घेतले ना, तर त्याची चवही छान येते. शिवाय आपल्या भाजीला रंगही खूप सुंदर असा येतो. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे आपण तयार करून घेतलेलं वाटण छान परतवून घ्यायचं आहे. वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेण्याचं कारण फक्त असं आहे की त्यामुळे आपल्या भाजीला रंग खूप छान येतो. शिवाय चवही अप्रतिम अशी लागते. जर तुम्ही याला तेल सुटेपर्यंत नाही परतवून घेतलं तर मग ती भाजी तेवढी टेस्टी लागत नाही. आपण धाब्यावर जशी भाजी खातो ना, आज सेम त्याच प्रकारची भाजी आपण बनवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मसाला यामध्ये घालायचा आहे, तो आहे कांदा लसूण मसाला. यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. धने जिरे पूड जी आपण घरी बनवतो ती मी घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर यामध्ये मी बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे, रंग छान येण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल यामध्ये अजिबात जास्त मसाल्यांचा तामझाम केलेला नाही आहे. हा मसाला वेगळा, तो मसाला वेगळा अजिबात नाही. फक्त कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट कोणतं रंगाचं आणि त्याचबरोबर धने जिरे पूड या 4च साहित्यामध्ये आपली ही भाजी अप्रतिम अशी तयार होते. आता हळद तुम्ही म्हणाल की खूप कमी घातलेली आहे. अजिबात नाही. ज्या भाज्यांना आपल्याला छान तर्रीदार भाज्या बनवायच्या असतात ना, त्यामध्ये हळद थोडीशी कमीच घालायची असते. जेणेकरून आपल्या भाज्यांना छान तर्री येते आणि त्याला हॉटेलसारखा जो लालसरपणा आहे ना, तर्रीदारपणा तो दिसून येतो म्हणून. ठीक आहे. हे सगळे मसाले घालून झाले की ते मिक्स करून घ्यायचे आहेत पटकन आणि यामध्येच कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये. आता फोडणीमध्ये म्हणजे सुरुवातीला तेलामध्ये जर तुम्ही मसाले घालून घेतले तर तेव्हाच तुम्ही ही कोथिंबीर घालून घेऊ शकता. पण मी नंतर मसाले घातले आहेत म्हणून मग मी नंतरच कोथिंबीरसुद्धा वापरलेली आहे. ठीक आहे. आता आपण भिजवून ठेवलेला जो मसूर आहे ना, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मीठही घालून घ्यायचे. सुरुवातीलाच मीठ घातल्यामुळे ते विसरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जर समजा तुम्ही विसरलात आणि नंतर मीठ घातलं तर मग आपण जे मसूर शिजवून घेणार आहोत ना, त्यामध्ये मिठाचं चांगलं ॲब्झॉर्प्शन होणार नाही आणि त्याची चव तेवढी जास्त अप्रतिम लागणार नाही आहे. म्हणून अख्खा मसूर बनवत असताना सुरुवातीलाच मीठ घालून घ्यायचे आणि मग त्यामध्ये पाणी घालायचे आहे. आता मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, पण पाणी कोणतं घातलेलं आहे,
वाटण बनवलेलं जे मिक्सरचं भांडं आहे ना, ते धुवून मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि त्यानंतरच मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. अशा भाज्या बनवत असताना स्पेसिफिकली आपण गरम पाणीच वापरायचे. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आल्यासारखी दिसतीये की नाही. अजून तर्री ती आलेली नाही आहे, पण ती छान दिसतीये, हो की नाही? बरं, आता गरम पाणी का घालायचं आहे? आपण भाजी गरम पाण्यामध्ये शिजवली ना, तर ती पटकन शिजते. आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशा चवीची आपली अख्खा मसूरची भाजी तयार होते. म्हणजे जनरली सगळेच कडधान्य शिजवून घेत असताना त्यामध्ये जर गरम पाणी घालून घेतलं ना, तर भाजी कडधान्य लवकर शिजतातही, शिवाय त्याची चवही खूप छान येते. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकताय मस्तपैकी आपली भाजी जवळपास तयार होत आलेली आहे. आपला मसूर छान शिजलेला आहे. म्हणजे जवळपास 90% आपला मसूर आता छान शिजलेला आहे. आता काय करायचं, यावर वरून छान फोडणी द्यायची आहे. जसा धाब्यावर आपल्याला तडक्यावाला अख्खा मसूर भेटतो ना, सेम तशाच प्रकारचा मसूर आज आपण बनवतो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तडका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मग यामध्ये पुन्हा तूप घालायचं आहे. आता तूप तुम्ही बोलाल की खूपच जास्त वापरलेलं आहे. अजिबात नाही. अख्खा मसूरच्या भाजीला जेवढं छान तेल आणि तूप घातलेलं असेल ना, त्याची चव तेवढीच छान येते. आता आपल्याला जर धाब्यावरचं खायचं आहे, धाब्यावर बनवलेलं असतं तसं खायचं असेल, तर मग मात्र अशा ट्रिक्स किंवा तेल थोडंसं जास्त वापरलेलं चालतं. ठीक आहे. आता ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण ठेचूनच घ्यायचा आहे. त्याची पेस्ट अजिबात बनवायची नाही आहे. त्याचबरोबर 2-3 लाल मिरच्या घालून घ्यायच्यात. माझ्याकडे घरी सुकवून घेतलेल्या 2-3 लाल मिरच्या होत्या, त्या मी घालून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बेडगी मिरची जी भेटते ना, ती घालून घेतली तरीसुद्धा चालेल. लसूण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे हिंग. हिंगामुळे आपल्या भाजीला चव खूप सुंदर अशी येते. आता हा तडका आपल्याला भाजीवर घालून घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, थोडंसं कोथिंबीर कापलेली जी आहे ना, ती घालून घ्यायची आहे आणि त्यावरून मग आपण हा तडका देणार आहोत. या अशा दिलेल्या तडक्यामुळे आपल्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, फक्त ट्राय नाही करायचं आहे. ट्राय केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. जेणेकरून अशा प्रकारचा झटपट असा अख्खा मसूर तुमचे फ्रेंड्ससुद्धा आरामात बनवू शकतील. ठीक आहे. अशाच प्रकारच्या रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगायचे की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही. आणि हो, कमेंट केल्यानंतर तिथे शेजारी हाईप म्हणून एक बटन येतं. हाईपसुद्धा करायचं आपल्या व्हिडिओला. ठीक आहे. धन्यवाद.